आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे मनमानी करतात. तुम्ही मगाशी म्हणत होता ना की मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. तर जे काही फिल्म मध्ये करता ते आपल्या मर्जीने करता, कोणाचंच ऐकत नाही. खूप सारे लोक तुमच्याबरोबर नावेमध्ये यासाठी बसायला तयार होतात कारण त्यांना वाटतं की मी कुठे भोग पाडू शकतो. तर तर अशा सगळ्या फिल्म्समध्ये खास करून तुमच्या जेव्हा फिल्म चालायला लागतात ना, तर असे बरेचसे सीन दिले जातात ज्या सीनवर लोक ते म्हणजे छीतू करायला लागतील किंवा असं म्हणतील की या फिल्मवर बहिष्कार घातला पाहिजे. अच्छा, त्यांना हे चांगलं वाटतं की पब्लिसिटी होतीये. मी म्हटलं ही कुठली पब्लिसिटी आहे, असं थोडी ना असतं यार. कोणते बदललेत म्हणजे एखाद दोन उदाहरणं देऊन सांगाल का की सीन पूर्णपणे बदलून टाकलेत? खूप भयंकर आहे सर. क्षमा प्रार्थना करतो सर. परत सांगू इच्छितो तुम्हाला की हो, खूप भयंकर आहे. अमिताभ बच्चन बरोबर जेव्हा बडे मियां छोटे मियां मी सुरू केली, तेव्हा माझी अजिबात अवस्था नव्हती की मी ही फिल्म सुरू करू. कारण माझी आई वारली होती आणि माझं असं होतं की मला ही फिल्म सोडून सगळं काही सोडून बाहेर यायचं होतं. कसं तरी त्यातून मी बाहेर पडलो आणि मी विचार केला की फिल्म सुरू झाल्यावर कॉमेडी करून हसून खेळून वगैरे करायला माझं काही मनच नव्हतं. आणि आदरणीय अमिताभ बच्चन यांच्याकरता ही फिल्म चालणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि आता त्या फिल्मचा सर्वात लक्षात राहण्यासारखा सीन आहे तो जो येतो ना कि अपने आप को मुगले आजम और हमको अनारकली समझ रहे हो का, कितना नचा रहे हो. हा तेव्हा लिहिला गेला, हे तेव्हा लिहिलं गेलं जेव्हा 2-3 दिवसांपर्यंत सगळं शूटिंग पॅकअप करून टाकलं होतं. त्यांनी सांगितलं की जर गोविंदाने सांगितलंय तर ते सगळं खरंच असेल ना. धर्मेश मल्होत्राने एक फिल्म केली होती दुल्हे राजा. क्लायमॅक्सचा सीन सुरू होता, मी अचानक पाहिलं पूर्ण पिक्चरमध्ये कॉमेडी चालू आहे आणि गाणे सुपरहिट आहेत आणि इथे मशीन गन वगैरे घेऊन इथे बरेचसे लोक आलेत. तर मी म्हटलं हे सगळेजण कुठून आले भावा? तर म्हणाले विलन हायर केले असतील. हायर केले असतील? मी म्हटलं की असं कसं करणार यार, ते कॉमेडी चालू आहे आणि हे प्रेम चोपडा जी आहेत, हे मनीष आहे आणि कोण आहेत ते, मला नाही वाटत की मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे तर हसत खेळत काढू शकतो मी क्लायमॅक्स. तर पूर्ण क्लायमॅक्स परत लिहिला गेला आणि जी ॲक्शन होती त्या लोकांची तर ती पूर्ण कॅन्सल करून टाकली आणि मी सगळ्या फायटर्सना बोलवलं आणि बोललो की तुमचे पैसे मिळतील पण मला शाप देऊ नका. तर आणि मग ते शूट झालं आणि फिल्म सुपरहिट होती सर. गोविंदा, तुमच्याबद्दल प्रोड्युसर डिरेक्टर बोलतात की लेट लतीफ आहे. सेटवर उशिरा येणं ही गोविंदाची सवय आहे. मी कधी वेळेवर आलोच नाही. हा आरोप बरोबर नाहीये सर, हा आरोप बरोबर नाहीये. आता बघा, आपकी अदालतमध्ये येता येता 25 वर्ष लावलीत. आता आता बघा, आपकी अदालतसाठी मी नेहमीच सांगितलंय की 2017 जसं जाईल तसा मी नक्की येईन. पण तुम्हाला जी काही ओळख मिळाली ती तुमच्या डान्स करण्याच्या वेगळेपणामुळे. असा डान्सर फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून दुसरा कोणी नाही. तर तुम्ही तुमच्या मनमर्जीपणाने डान्स करण्याची पद्धत कुठून शिकलात? तुमच्यासाठीच बोललो होतो की स्वतःला मुगले आझम समजतायत का? काय की मी एका सेटवरून दुसऱ्या सेटवरनं तिसऱ्यावरनं चौथ्या 3-4 शिफ्ट करायचो. कमी असायची तेव्हा, जास्त असायची तर अजून पुढे जायचो. तर 3-4 शिफ्टमध्ये मी इथून तिथून काम करत होतो तेव्हा मला असं वाटायचं अरे यार, मी ही स्टेप इथे करून आलोय, ही स्टेप मी तिथे करून आलोय आणि ही तिथे केलीये. रिपीट होऊ शकते आणि रिपीट स्टेप चांगली नसते ना. आणि असं वाटेल की ही जी फिल्मची स्टाईल आहे ही स्टाईल सुद्धा रिपीट नको व्हायला. आणि त्यात माझे जे कॅरेक्टर आहेत ते वेगवेगळे आहेत. मग मी ज्या माझ्या हिरोईन आहेत त्यांना मी पटवून ठेवायचो की जे आहे ते तुम्ही आहात आणि मी आहे. ज्या हिरोईन बरोबर मी काम केलंय अर्धा डझन फिल्म हिट झाले आहेत सगळ्या हिरोईन्स बरोबर. आणि गोविंदाबाबत हे सुद्धा बोललं जायचं की कपडे घालण्याची शैली जरा विचित्रच होती. पिवळा कोट, जांभळा रंगाचा शर्ट,
पांढरे बूट हा, होते. तुम्ही लोकांनी आताच्या फिल्म्स पाहिल्या आहेत? किती लोक धन्यवाद देत आहेत की मी कपडे घालायचो. आजकाल रणवीर सिंग याच शैलीमध्ये दिसून येतात. रणवीर सिंग जो आहे, मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हाच मी त्याला सांगितलं की तू सुपरस्टार आहेस आणि ज्याही तुमच्या पुढच्या फिल्म्स येणार आहेत त्या, मला असं वाटतं की तुम्ही यामध्ये भरपूर यशस्वी व्हाल. कारण आर्टिस्टमध्ये हे खूप गरजेचं आहे की त्याच्यामध्ये तो शिष्टाचार हवा आणि खूप सज्जन आणि तो अभ्यासू हवा आणि समजदार हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला गर्व नको यायला कधीच. तर हे त्याच्यात आहे आणि मला असं वाटतं की आता त्याने सुरुवातच केली आहे आणि अशी मेहनत करत राहिला तर सक्सेसफुल होईलच. ही इज माय फेवरेट. आणि तुमच्याबद्दल हे सुद्धा बोललं जातं की कॉमेडियनचं खूप नुकसान करून टाकलं. सगळी कॉमेडी गोविंदा करायला लागले. नाही, झालं असं की माझ्या फिल्ममध्ये कॉमेडी असायची पण माझ्या फिल्म्स कॉमेडी नव्हत्या. आणि आदरणीय दिलीप साहेबांनी मला सांगितलं की गोविंदा तू या ट्रॅजेडी फिल्म करू नकोस. तर मला ते सूट करायला लागलं आणि जिथून कॉमेडी फिल्म्स आल्या आहेत 14-15 वर्ष जी काही आहेत ती टॉपमध्ये राहिलोय आम्ही. लोक हे सुद्धा विचारतात की तुमच्या ज्या हिरोईन्स होत्या त्या एक एक हिरोईन ज्याबद्दल तुम्ही बोललात, नीलम तिच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात, करिश्मा तिच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात, रवीना टंडन यांच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात. मी तर माझं स्वतःचं करिअर कधी प्लॅन नाही केलं तर त्यांचं मी कसं काय करणार. हिरोईन्स सोबत 10 फिल्म्स केल्या, पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत फक्त 2. आता मी काय सांगू. सांगा. आदरणीय अमिताभ बच्चन बरोबर मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला शंका होती आणि घाबरून सांगितलं सुद्धा होतं की क्षमा प्रार्थना आहे मी सर, कारण मी वेळेवर पोहोचत नाही किंवा पण पोहोचू अमिताभ शकत बच्चन तर नाही. जाणले जातात की फार शिस्तीचे आहेत अरे म्हणून. बापरे बापरे बाप. अहो ते जेवढे जाणले जातात त्यापेक्षा ते अजून जास्त एवढं कठीण नाहीये. पण जे बरोबरचे आहेत ते एवढा आवाज करतात ना, हा वेळेवर नाही आला, हा हा हा. म्हणजे ते घड्याळ घेऊनच म्हणजे त्यांना दाखवायचं असतं की आदरणीय अमिताभ बच्चनजी किती चांगले आहेत आणि हा जो आहे हा कधी वेळेवर नाही येत. तर मी म्हटलं अहो भाऊ ऐका प्लीज, या लोकांपासून वाचवा मला, कारण ही जी लोक आहेत हे तर तुमचं खूप कौतुक कौतुक करतात आणि आमच्याबद्दल एवढं काही वाईट बोलतात की या पेपरमध्ये त्या पेपरमध्ये जेवढे वाईट नाही आम्ही तेवढं दिसायला लागतो. आम्हाला वाटतं आम्ही असेच आहोत. तर क्षमा प्रार्थना आधी केली मग फिल्म केली. सलमान असं घडलं खान होतं. बरोबर सुद्धा तुम्ही 2 फिल्म्स केल्या आहेत. सलमान बरोबर तर मला म्हणजे त्याच्याशी काही प्रॉब्लेमच नाही. आय लव्ह हिम. आय फील तो खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला कलाकार आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ते आपकी अदालतमध्ये आले होते त्यांना विचारलं होतं ऑडियन्समधून की सलमान तुमच्या मते सांगा बेस्ट ऍक्टर कोण आहे, तर त्यांनी सांगितलं होतं गोविंदा. मला तो खूप आवडतो. आणि रणवीर आणि सलमान टॉपला आहेत. जनतामधून ज्यांना प्रश्न विचारायचा असेल, आत्ताच तुम्ही शाहरुख खान सरांबरोबर तुमच्या चांगल्या रिलेशनशिप बद्दल सांगितलं आणि ते रोमॅन्स किंग आहेत आणि तुम्ही कॉमेडी किंग आहात, तर आम्हाला कोणतं रॉमकॉम बघायला मिळेल का तुम्हा दोघांना एकत्र एकाच स्क्रीनवर? हां, आता काय आहे ते, आता जी काही फिल्म्स आहेत ते प्रोड्युसर नाही तयार करत. जर तुम्ही बघितलं असेल, जे जे हिरो आहेत तेच फिल्म बनवतात. हां, सर पण तुमचे तर चांगले आता रिलेशन बघा आहेत. सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस आहे स्वतःचं, आमिर खानचं सुद्धा आहे, शाहरुख खानचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि आदरणीय अमिताभजींचा काही प्रश्नच नाही आहे. जे आहे ते पूर्ण फिल्म इंडस्ट्री. तर मग अशामध्ये असं एखादं कॅरेक्टर जे त्यांना वाटेल की त्यांना असं वाटलं की मी ते करू शकतो, तर मी करीन ते. नक्कीच करीन. पक्का. सर माझा प्रश्न आहे की तुमचं नाव चिची कसं पडलं? हे जेव्हा माझा जन्म होणार होता तेव्हा आईने जोग्याचे वस्त्र धारण केले होते आणि त्यांनी आपले केस सुद्धा काढले होते, भुवया काढल्या होत्या. मग त्यांना कळलं की त्यांच्या पोटात बाळ आहे. तर मी साधूचा मुलगा झालो आणि ज्यावेळी मी जन्माला येत होतो
तर खूप दुःखात होती ती. आणि तिच्या वेळेची ती टॉपची आर्टिस्ट होती, स्टार होती. बाबा हिरो होते. तर त्या कष्टातून जात होती आणि त्यांनी तो एक फोटो आणला होता, ज्यामध्ये भगवान कृष्णांनी नुसत्या करंगळीवर पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला होता. चिची जो शब्द आहे, हा याला इंग्रजीमध्ये जो शब्द आहे, त्याला एलिगंट बोलतात आणि पंजाबीमध्ये याला चिची बोट असं म्हणतात. आणि हे जे बोट आहे हे शक्तिप्रधान बोट आहे. तर दैवी कृपा आहे माझ्यावर सदैव. तर याच विचारांनी त्यांनी कदाचित माझं असं नाव ठेवलं. हां, म्हणजे त्या असं म्हणायच्या.